तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द ब्लॉग. तर आज आपण चाललोय गावाला. आता तुम्हाला एक सनसेटचा व्ह्यू दाखवतो. खूप अंधार पण झालाय, पटकन निघूया गावासाठी. कसं अंधार झाला ते कॅमेरा कॅप्चर करणार नाही. उद्या आमची पूजा आहे, पूजेची सगळी तयारी वगैरे तरी 90% तयारी तर झालेली आहे. आपण आता आलोय वाळंगोंदीला. तर आता आम्ही घरी आलोय आणि रिंकूने याची औषध काढलेली आहे. हे राज बघ काय बोलतोय, वास येतो तुझ्या तोंडाचा. बघ बघ काय बोलतोय. कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट कॉन्टेंट आहे. काय बोललास रे, काय बोललास, काय बोलला हा तुला, काय बोलला रे, काय बोललास रे. हा काय 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 बोलतो हा, हा बघा काय बोलतो. हागीच हागीच, आई शपथ हागीच बोलतोय. सात तारखेला पूजा संपून संध्याकाळी मी आणि माझा भाऊ निघालो घरी. आणि आमच्यासोबत होते आमचे 2 कझन्स ध्रुव आणि अपू. कारण ते कधी आमच्या इथे स्टेला आले नव्हते, ते यायचे डायरेक्ट गावाला जायचे. सो दिस वॉज देअर फर्स्ट टाईम स्टेईंग विथ अस इन खरवली. सो मला असं वाटलं काहीतरी मेमोरेबल करूया, म्हणून मी त्यांना संध्याकाळी फिरायला घेऊन गेलो, महाड दाखवायला. ते इथे बघू शकता, आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. तर गाईज आम्ही 8 तारखेला निघालो संध्याकाळी गावाला जायला, कारण 9 तारखेला पालखी होती. एवढी खुन्नस, बापरे. तो रडतो कशाला माहिती आहे, तो रडत नाही. ते कमीत कमी ना 2 तास कंटिन्यू फोन मध्ये गेम खेळत होता. हा तुम्ही यायच्या अगोदर त्याला बोललो तेव्हा काय नाही, रडतोय, तेव्हा रडतोय, फुसले फुसले फुसले. ग्राउंडवर खेळला फोनवर खेळण्यापेक्षा पप्पा कुठे होता आणि दादा खेळा, हे खेळा, ते खेळा. काय 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 कामाचं नाही. काय काय बोल बोल, तू बोल. बघितलं माकड कुठला बोल. अरे आयटम आहे, बंजारी आयटम. गाईज 9 तारखेला सगळे आम्ही सकाळी रेडी झालो आणि हे पिक्स तुम्ही पाहू शकता. आणि इथे मी देवाचे दर्शन घेताना. पालखीचा सीन शॉट करून आम्ही सगळे झोपलो. आणि मग झोपून उठल्यावर संध्याकाळी मी खास सनसेट बघायला गेलो वरती मंदिरात. सो गाईज 9 तारखेला सगळं रॅपअप करून 10 तारखेला आम्ही निघालो महाबळेश्वरला जायला. सो गाईज गाडी स्पेस कमी होती आणि रिंकूला झोप पण आले, म्हणून त्याला मी गाडीच्या डिक्कीत टाकलं. सो गाईज हा ब्लॉग इथे संपूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.